प्रोग्राम, कीर्तन वगैरे सकाळी सकाळी, प्रवचन, हे बाबांना थांबण्यासाठी एक छोटासा रूम, येणाऱ्या अतिथींना चहा पाणी, महिला वर्ग चहा बनवून भाविक लोकांची सेवा करत आहेत। इथं नाश्ता वाटप चालू आहे, भक्तांची सेवा अतिशय चांगल्या प्रकारे। मोठा मंडप, सर्वच आचार्यांना विनंती आहे, आपण श्री दत्त मंदिराकडे उपस्थित व्हायचं आहे। सर्वच आचार्यांना आपण श्री दत्त मंदिराकडे उपस्थित व्हायचं आहे। या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाचं औचित्य साधून परमात्मा बाबांना विनंती आहे, तथा सर्व आचार्यगणांना विनंती आहे, आपण धर्मध्वजाजवळ सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। सांगवी निवासी श्री बाबाजीच्या शुभास्ते या ठिकाणी धर्मध्वजाचं आरोहण संपन्न होणार आहे। सर्वच आचार्यगणांना विनंती आहे, आपण सुद्धा धर्मध्वजाजवळ उपस्थित व्हायचं आहे। सर्व भक्तांना विनंती आहे, आपण गोल राऊंडमध्ये थोडं मागे सरका। आवाज बंद करो। आचार्यगणांना विनंती करतो, आपण ध्वजस्तंभाजवळ सर्वांनी उपस्थित व्हायचं आहे। या बाबा या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज अवतार दिन महोत्सव अशा या पवित्र सोहळ्याचे ध्वजारोहण बाबांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। आदरणीय मुरलीधर शास्त्री बाबा या ठिकाणी पंथीय ध्वज अशा निवासी आचार्य प्रवर मध्ये
दंडवत प्रणाम. आपण सर्वांनी एकदा काय आपल्या सर्वांनाच विनंती करतो की सभा मंडपाच्या ह्या बाजूने आपण सर्वांनी उपस्थित राहाल तर बरं होईल. आपल्याला सर्वच आचार्यगणांचं स्वागत आपल्या तालुक्याच्या वतीने भडगाव तालुक्याच्या वतीने संपन्न करायचं आहे. आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय अर्णीकर बाबाजी अर्थात भाऊ पांडेकर बाबाजी गंधाक्षर कमी मंत पांडेकर बाबा है ना. प्रथमतः या ठिकाणी ज्या अवताराचा आपण सोहळा संपन्न करीत आहोत त्या अवताराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अशा विशेषास गंध अक्षरा श्रीमूर्तीस गंध अक्षरा वेळा समर्पण संपन्न होईल आणि तदनंतर आपल्याला आचार्यगणांचा स्वागत समारंभ संपन्न करायचा आहे. मी आदरणीय श्रद्धेय पूजनीय सर्वच आचार्यगणांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी श्रीमूर्तीस गंध अक्षरा वेळा समर्पण करू पुढील विधी त्या ठिकाणी संपन्न करावा. डॉक्टर यांच्या शुभास्ते श्रीमूर्तीस गंध अक्षरा वेळा समर्पण चंदन गंध आपण सर्वांनी म्हणायचं मागे चंदन गंध घ्या देवा म्हणा आपण सर्वांनी मोठ्याने. आनंद कंदा श्रीपते आनंद कंदा श्रीपते दयेच्या सागरा स्वामी नमो नमो. अर्पितो टाकळी निवासी श्री बाबांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय केशवाश्रमाचे संचालक कनाशी निवासी महंत लांडगे बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय नाथ बाबाजी गुढे या त्रय आचार्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते दीप प्रज्वलन करून या सभेचं उद्घाटन संपन्न करावं. त्याचप्रमाणे दुसरा जो दिवा आहे, कारण समानता आमच्या स्वामींनी सांगितलेली आहे, स्त्री पुरुष समानता आमच्या स्वामींनी सांगितली असल्यामुळे या ठिकाणी दुसऱ्या दीपाचं सुद्धा आपल्याला उद्घाटन संपन्न करायचं आहे. त्यासाठी तपस्विनी इंदू अक्का तळेगावकर, त्याचप्रमाणे पूजनीय तपस्विनी सुलोचनाताई नाथ आणि ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं अशा सौभाग्यवती प्रतिभाताई मंगेश चव्हाण या दोन्ही तपस्विनी तथा ताईंना विनंती आहे आपण सुद्धा दुसरा दिवा लावण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित व्हायचे आहे. या त्रय आचार्यांच्या शुभास्ते आणि द्वय तपस्विनी तथा एक आपल्या प्रतिभाताईंच्या शुभास्ते दुसऱ्या दिव्याचं अनावरण त्या ठिकाणी संपन्न होत आहे. तू नित्य स्वयं प्रकाशू तू ते बोला बया देवा कैसा पैसू तुझी माया शक्तीचा डोळे लासू लागला ब्रह्मादिका तुझा गरावया प्रकाशू योग शास्त्रा नाही सोरसू सांख्याला गे मोह पाशू तू ते निरूपिता मनो प्रमाणाचा बंबाळ दिवा न देखे वेदाच्या मांदी मेळावा आगमा नाही
रिगावा तुझ्या स्वरूपी म्हणून साधन नाही ऐसे जेणे तुझे ज्ञानरत्न दिसे तू जानवीसी कृपा मीशे तैची जाणीजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दीप प्रज्वलन हा पवित्र सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. कृपा पात्र सो जानिए जो सब विधि सेवक होय. एका विद्वानाने म्हटलेलं आहे की कृपा कृपा म्हणजे प्रत्येक व्यक्ती म्हणतो की माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे किंवा माझ्यावर परमेश्वराची कृपा व्हायची आहे म्हणून तो प्रार्थना करतो. कृपा पात्र नाही कोय म्हणजे कृपेला पात्र सहसा कोणी होऊ शकत नाही. तो होऊ शकत नाही का. कृपा पात्र सो जानिए जो सब विधी सेवक होय. मग जो परमेश्वराच्या विधीच्या सेवक म्हणून सेवा करतो तोच कृपा पात्र. बाबाजी यांनी सगळ्यांना आपल्याला आमंत्रित केलं आणि आपल्या सेवेसाठी परमेश्वराची कृपा पात्र होण्यासाठी सेवक म्हणून ते आपल्या समोर हात दिले आहे. मग ती सेवा कशी करावी त्या सेवेसाठी काहीतरी आपल्याला एक आधार द्यावा लागतो. त्या धर्मसभेचा आधार घेऊन आज ही धर्मसभा आपल्यासाठी उपस्थित आहे आणि या धर्मसभेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य परम पूज्य पट्टाधिष्ठित महंत रणाईचे श्री मोठे बाबा. तर आपण त्यांचा स्वागत करा. तसेच या कार्यक्रमाला ज्यांची अशी प्रमुख उपस्थिती आहे आणि कार्यक्रमाला त्यांचं अनमोल असं मार्गदर्शन लाभणार आहे असे कवीश्वर कुलाचार्य परम पूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री क्षेत्र कणाशी येथील श्री मोठे बाबा. आजच्या या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध पारमांडल्य कुलाचार्य परम पूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री क्षेत्र जाळीचा देव तथा जळगाव येथील श्री मोठे बाबा. आजच्या या सभेचे उद्घाटक कवीश्वर कुलभूषण परम पूज्य संपर्क करण्यासाठी योगदान दिलं असे आमचे परम स्नेही पारमांडल्य कुलभूषण परम पूज्य पट्टाधिष्ठित महंत आर्मीकर बाबाजी. या जळगाव मानभाव परिषदेसाठी ज्यांचं विशेष असं योगदान देऊन हा त्यांच्या अत्यंत प्रयत्नाने कुशल मार्गदर्शनाने हा दुसरा मंगल अवसर आपल्या या भागामध्ये संपन्न होत आहे असे जळगाव जिल्हा मानभाव परिषदेचे अध्यक्ष आमचे उपाध्य कुलभूषण परम पूज्य पट्टाधिष्ठित महंत आंबेओळ वडगाव येथील श्री मोठे बाबा. आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण आचार्य प्रवर परम पूज्य पट्टाधिष्ठित महंत प्राचार्य श्री मोठे बाबा. तसेच परम पूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री काणराज बाबाजी. परम पूज्य पट्टाधिष्ठित महंत आमचे परमस्नेही वाघोडा येथील श्री विश्वनाथ बाबाजी शास्त्री. तसेच वयोवृद्ध परम पूज्य पट्टाधिष्ठित महंत वावगे येथील श्री मोठे बाबाजी. आपल्या जळगाव मानभाव परिषदेचे माजी अध्यक्ष वयोवृद्ध परम पूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री नागवंश बाबाजी. तसेच आजच्या या सभेचे उद्घाटक परम पूज्य पट्टाधिष्ठित महंत आमचे स्नेही ज्ञात बाबाजी.
परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री वराडसिंगचे बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत भरवस येथील बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत वाघे येथील बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत अनंतराज बाबाजी, ज्यांचे विशेष असं या कार्यक्रमाला शुभचिंतन मार्गदर्शन आहे असे आमचे परमस्नेही उपाध्य कुलभूषण परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री क्षेत्र कणाशी येथील श्री बाबाजी, तसेच परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत अनंतराज बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत सरळ बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत साईराज बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत दुलधर बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत गोविंदराज बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत दत्तराज बाबाजी, तसेच ती पंक्ती त्या सूर्याला सांगते, सूरज दादा, अरे दादा तुम्ही तरी हसताना जात आहे, आता अंधार पडतो आहे, मग अंधार पडत असताना मी काहीतरी आपल्यामध्ये योगदान करावं, सहकार्य करावं, अंधार नाहीसा करण्यासाठी प्रयत्न करावा, म्हणून तुमचं कार्य मी करीत आहे. तर माझ्यावर तुमची प्रसन्नता पाहिजे. सूर्याने त्या पंथीकडे पाहिलं आणि पंथीकडे पाहून सांगितलं की म्हणजे पंथीताई, अंधार जास्त नाचता जाऊ किंवा कमी नाचता जाऊ यात काही अर्थ नाही, परंतु तुझा जो आत्मविश्वास आहे, तुझी जी गुण भावना आहे, याला कधीही कुठल्या गोष्टीची आतील नाही. म्हणून तुझ्या हे योग्य कार्य आत्मविश्वास हा जर योग्य असला तर प्रकाश नाहीसा झाला, गेल्यानंतर अंधार जरी आला तरी तुझा प्रकाश हा योग्य असा समाजासाठी मार्गदर्शन करेल. म्हणून सूर्याचं कार्य असो का पंथीचं कार्य असो सज्जनो, याच्यामध्ये फक्त योगदान एक आहे, प्रकाश, अंधाराचा नाश कसा करायचा आणि प्रकाश कसा द्यायचा. म्हणून कार्य मोठं असो अथवा लहान असो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आजच्या या पर्वकाळी भरवस नदीमध्ये अवतार स्वीकारला, पतित उद्धार असा अवतार स्वीकारला. त्या राजाचे पुत्र त्यांना जीवनदान मिळालं, त्याच्यामध्ये परमेश्वराने अवतार स्वीकारल्यानंतर जो उत्सव संपन्न झाला, त्या उत्सवाची बरोबरी तर आपण करू शकत नाही, परंतु पंथीसारखं ती खाणारी असो की बोलणारी असो, खाणारी जीभ शरीराला नष्ट करते, बोलणारी जीभ कुटुंबाला नष्ट करते. म्हणून या तोंडाला खूप महत्व आहे. या तोंडातून काय उच्चारायचं आहे, त्या देवाचं नाव उच्चारायचं आहे, ते देवाचं नामस्मरण करायचं आहे. आवाज आला पण थोडासा कमी आला, मंडप भरलेला आहे, भव्य असा मंडप. श्री चक्रधर जयंतीसाठी मला तरी असं वाटतं की हा दुसऱ्यांदा एवढा मोठा मंडप पाहायला मिळतोय. जळगाव जिल्ह्याच्या मानवा परिषदेच्या चक्रधर जयंतीच्या निमित्तानं एवढा मोठा सभामंडप उभारलेला फक्त मला तरी असं वाटतं की हा दुसऱ्यांदा एवढा मोठा सभामंडप आहे, परंतु भरलेला सभामंडप हा पहिल्यांदाच एवढा पाहायला दिसतोय. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर आजच्या या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्रद्धेय परमादरणीय प्रातस्मरणीय उपाध्य कुलाचार्य राणेचे बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य कणाशी बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमांडल्य कुलाचार्य जळगाव तथा दाळीसाहेब येथील बाबाजी, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आमचे मार्गदर्शक असणारे टाकळी येथील बाबाजी, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय परमादरणीय संपूर्ण जळगाव जिल्हा महानगर परिषदेचे अध्यक्ष आंबेवडगाव येथील बाबाजी, तुमच्या आमच्या सर्वांचे स्नेही परमस्नेही, ज्यांचं सर्वांवर एक स्मित असं प्रेम आहे, ते आमचे भाऊ, ज्यांच्या शुभ करकमलाद्वारे या ध्वजाचं आरोहण झालं, ते परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत राजधर बाबाजी शास्त्री, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय परमादरणीय. परंतु मला तरी असं वाटतं मी थांबतो, कारण वेळेचं बंधन दिलंय. मी जर सर्वांची नावं घेत बसतो तर विश्वनाथ बाबांसारखं मला तरी असं वाटतं की 20 मिनिटाचा वेळ फक्त नावं घेण्यात जाईल. आणि मला तरी म्हणजे माझी मनोमन इच्छा की पुढे येणाऱ्या वक्त्यांनी सभेचं भान ठेवून, वेळेचं भान ठेवून, व्यासपीठाचं भान ठेवून आपल्या या नामोच्चाराला थोडासा आळा दिला तर बरं होईल. कारण प्रत्येकाच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, प्रत्येकाच्या नावामध्ये दम आहे, प्रत्येकाच्या नावामध्ये एक पवित्रता आहे. ती पवित्रता आपल्या तोंडातून उच्चारली गेली तर फारच चांगलं असतं. परंतु वेळेचं बंधन सर्वांनाच आहे. 11:30 वाजले, 12 वाजता आपल्याला जयंती जन्मोत्सव साजरा करायचा आहे. म्हणून या ठिकाणी थांबतो. व्यासपीठावरील सर्वच आचार्यगण, या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी,
ज्या पांढरीकर बाबांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय आंबेवड गावतील बाबांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या प्रयत्नातून सुद्धा मला तरी असं वाटतं की आम्हाला एक अभिमान होता की आम्ही रावेरी आवळ तालुक्या भुसावळ तालुक्यामध्ये जयंती साजरी करतो, फार मोठी साजरी करतो. परंतु ह्याचं हे स्वरूप पाहता या 40गाव भडगाव तालुक्यातले मंडळी सुद्धा कमी नाहीत हो. हा भाग्यवंत जिल्हा आहे, हा कीर्तिवंत जिल्हा आहे, हा ज्ञानवंत जिल्हा आहे. तिन्ही गुणांची आचार्य आपल्या जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा आपल्याला काही कुठल्याच गोष्टीची कमी नाही. तापीचा आणि गिरणीचा कारखाने संपूर्ण परिपूर्ण असणारा हा जळगाव जिल्हा, हा धर्माने परिपूर्ण असणारा जळगाव जिल्हा, यामध्ये धर्माची ओथंबूर वाहणारी नदी गिरणा नदी, धर्माची ओथंबूर वाहणारी तापी नदी आणि अशा या प्रवाहित वाहणारा हा समाज, महानुभावांच्या विचाराने जगणारा हा समाज, महानुभावांच्या आचाराने जगणारा हा समाज या ठिकाणी उपस्थित असताना या ठिकाणची पवित्रता कमी नसणार हो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिन शासकीय स्तरावर या ठिकाणी आजपासून सुरुवात झालेला आहे. शासकीय स्तरावरच्या मंडळींनी वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने फोटो सेशन करून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. निश्चितच तो कौतुकास्पद आहे. परंतु ज्या शासनाने GR काढला, अनेक पद्धतीचे GR निघतात. आता लाडक्या बहिणीचा GR निघाला म्हणून आपण काही सर्व संघटना मंडळींनी त्याच्या मागे पळायचं नसतं. तसा शासनाने हा जो GR काढलेला आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिन सर्वच शासकीय स्तरावर उत्स्फूर्त पद्धतीने त्या पद्धतीने तुम्हाला जसा जमेल त्या पद्धतीने तुम्ही साजरा करावा. या ठिकाणी सर्व धर्म समभावाचा विषय नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कधी सर्व धर्म समभावाबद्दल कधी बोललेले नाही, त्यांचा तो विषय नाही. कारण आमच्या श्रीकृष्ण प्रभूंनी सर्वात प्रथम सांगितलंय सर्व धर्मात परित्यज्य माम एकम शरणं व्रज. तू सर्वांना सोड, सर्व धर्म सोड, माझी एकट्याची म्हणजे परमेश्वराची उपासना कर. हे सांगणारे महानुभाव संप्रदाय आहे, हे सांगणारे श्री चक्रधर स्वामी आहेत की तुम्हाला परमेश्वर मार्गाकडे जायचं आहे म्हणून तुम्हाला एकाच देवाची उपासना करायची आहे, एकाच देवाला जपायचं आहे, एकाच धर्माची उपासना करायची आहे, एकाच धर्माच्या आधारावर तुम्हाला जगायचं आहे. आणि हे जगत असताना तुम्हाला तुमचा गृहस्थ धर्म, संत धर्म, वासनिक धर्म, नामधारक धर्म हा सर्व धर्म तुमच्या आमच्या हृदयामध्ये अबाधित ठेवून तुम्हाला त्या पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये आचरण करायचं आहे. हा वासनिक धर्म, हा नामधारक धर्म हा शिकवत असताना आमच्या पूर्वजांनी इतर असणारा जो संप्रदाय आहे, इतर असणारी जी मंडळी आहे, आमच्या पूर्वजांनी अथक परिश्रमाने त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांना या महानुभाव संप्रदायाचे धडे देऊन त्यांना एकनिष्ठ पद्धतीने उपासना करण्याचं शिकवून देऊन त्यांना या संप्रदायाचं पक्क असं एक वासनिक हा एक त्यांना उपाधी मिळवून दिलेली आहे. वासनिक म्हणजे हा शब्द सामान्य नाही. ज्याच्या मनामध्ये ईश्वराकडे जाण्याची वासना आहे, ज्याच्या मनामध्ये या परमेश्वर प्राप्त करण्याची वासना आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वर धर्म जपण्याची साधना आहे, त्याला वासनिक असं म्हटलेलं आहे. आणि हा महानुभाव संप्रदायाच्या 4 खांबांपैकी एक खांब असणारा हा वासनिक वर्ग, दुसरा संत वर्ग ज्याला आपण साधू म्हणतो, या दोघांवर, या 2 चेतन पदार्थांवर, या 2 जड पदार्थाची धुरा सांभाळलेली आहे. म्हणून हा चतुर्वेद या 4 खांबांवर असणारा हा संप्रदाय, या संप्रदायावर आधारित हा संपूर्ण मानवजातीसाठी विश्व कल्याणकारी संदेश देणारा हा संप्रदाय म्हणून संपूर्ण जगामध्ये महानुभाव संप्रदायाची ख्याती आहे. कदाचित तुम्ही आम्ही मुठभर असाल, कदाचित तुम्ही आम्ही कमी असाल, परंतु मला तरी असं वाटतं कमी नाही. महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 1 कोटी महानुभाव संप्रदाय वासनिकांची लोकसंख्या आहे. 1 कोटीच्या वर या महानुभाव संप्रदाय वासनिक संप्रदाय या जगामध्ये नांदतो आहे. आणि हा जगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार कार्य, त्यांनी दिलेला ज्ञान संदेश, त्यांनी दिलेला जनसामान्यांसाठी कल्याणकारी संदेश हा जगांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत, सर्व तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हा त्या पद्धतीने करतोय. कदाचित काळ थोडा बदलला, कदाचित मानसिकता बदलली, कदाचित थोडंसं आपण एखाद्या स्पर्धेकडे लागलो, कदाचित आपण थोडंसं आपल्या स्वतःच्या प्रतिष्ठेकडे वळलो. स्पर्धा आणि प्रतिष्ठा या दोन्हीही या मानवजातीला काळीमा फासणाऱ्या कलंक आहे. जिथं स्पर्धा आहे, जिथं स्पीड आहे, तिथं विनाश आहे. तुम्हाला माहित आहे का, महाभारत काळामध्ये सुद्धा स्पीड होतं.
द्वारकेवरून अमरावतीला 36 तासामध्ये रुक्मिणी हरण करण्यासाठी श्रीकृष्ण महाराज आले होते. दमयंतीचा रथ, दमयंतीचा स्वयंवर जिंकण्यासाठी निघालेला नलराजा, त्याचा फेटा पडलेला असताना त्यानं फक्त सारखाला म्हटलं की माझा फेटा पडलाय. सारखी म्हणतो तो 4 कोस लांब पडलाय. एवढ्या स्पीडनं तो रथ धावत होता. आजचं तरी स्पीड कमी आहे. राजधानी कदाचित तुमची स्पीडनं 140च्या स्पीडनं राजधानी एक्सप्रेस पळत असेल, परंतु त्या काळातला रथ हा त्याही स्पीडपेक्षा मोठ्या वेगवान गतीने चालत होता. आणि म्हणूनच महाभारतकालीन त्या स्पीडमध्ये तो आला आणि महाभारतासारखं युद्ध झालं, तिथं विनाश झाला. या संपूर्ण मानव जातीचा एक संपूर्ण पिढी त्या ठिकाणी बर्बाद झाली. म्हणून आपण ज्या स्पीडनं जितक्या पुढे जातोय, स्पीड पकडू नका, स्पीड धरू नका, वेग वाढवू नका. तुमच्या मनाला कुठंतरी थांबवण्याचं काम करा. आणि म्हणून चंचल मी कृष्ण प्रमाथी बलवत गुणम, या प्रमाथी असणाऱ्या मनाला, या प्रमाथी असणाऱ्या या हृदयाला, या प्रमाथी असणाऱ्या या अंतःकरणाला तुम्हाला थांबवायचं आहे. आणि थांबवायचं काय आहे तर श्री चक्रधर स्वामींचा संदेश, त्याचा आचार धर्म तुमच्या आमच्या हृदयामध्ये पालन करायचं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण ज्या सवयी लावलेल्या आहेत, आपल्या जीवनामध्ये आपण ज्या स्पर्धा केलेल्या आहेत, आपल्या जीवनामध्ये जे आपण व्यसन लावले आहेत, या त्या व्यसनांवर आपल्याला आळा घालायचा आहे. आणि ही श्री चक्रधर स्वामींची शिकवण आपल्याला 800 वर्षापासून आपल्या हृदयामध्ये की आपण केवळ ठेवलेली आहे, ती ठेवायची आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये एक नक्कीच असा संदेश आहे, ज्यांनी उपदेश घेतला, ज्यांनी या संप्रदायाचा स्वीकार केला, त्या क्षणापासून ती व्यक्ती सप्त व्यसनांपासून, द्युत्यांच्या मद्यांच्या पिष्टांच्या वेश्या या सप्त व्यसनापासून ती दूर होऊन, अन्य देवी देवतांच्या भक्तीपासून ती दूर होऊन एकनिष्ठपणाने ती या परमेश्वर धर्माची उपासना करत असते. हा या महानुभाव संप्रदायाच्या वास्तविकता जपलेला एक आदर्श आहे. आपण फक्त आपल्या स्वतःच्या जीवनाची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. आपण फक्त आपल्या प्रतिष्ठेची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. आपण फक्त आपली जी सोसायटी आहे, आपलं जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये आपलं स्टेज काय आहे, आपले व्यक्तिमत्व काय आहे, हे जपण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे करत असताना आपली मानवता, आपला धर्म आपल्याला कुठेतरी तिरंजली देताना दिसतो. आपण पैशाच्या मागे पळू नका. पैसा कमी नाही जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगाव जिल्हा हा सुजलाम सुफलाम संपूर्ण, मला तरी असं वाटतं की हा तुमचा पट्टा केळीचाच पट्टा, आमचाही पट्टा केळीचाच आहे. याही पट्ट्यामध्ये केळी चांगल्या प्रमाणे उपलब्ध आहे आणि आमच्या राळेगाव तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे केळी उपलब्ध आहे. परंतु ज्यावेळेस 300 रुपये क्विंटल विकला जातो त्यावेळेस हा शेतकरी हतबल झालेला दिसतो. ज्यावेळेस केळीला भाव 2000 रुपये क्विंटल असतो त्यावेळेस हा शेतकरी कुठेतरी आनंदित झालेला दिसतो. म्हणून या पैशाकडे जाऊ नका, या मोहाकडे जाऊ नका, या पैशाच्या गर्वाकडे जाऊ नका, तुमच्या आमच्या या मोठ्या मोठ्या बांधलेल्या रेडीमेडकडे जाऊ नका. फक्त आत्मचिंतन करा की आपला जन्म कशासाठी आहे. आपल्या स्वामींनी काय सांगितलं आपल्याला की मा हे एक जन्म इथं दिलो का, फक्त एक जन्म तुम्ही आम्हाला देऊन पहा. अनेक जन्म दिले हो तुम्ही, अनेकांना दिले. मला ते सगळ्या लीळा सांगत नाही बसायचे. अनेक लीळा आहेत. लीळा तुम्ही तुमच्या घरोघरी लीळा पोहोचलेल्या आहेत. त्या लीळेचं स्मरण तुम्ही करत असता. फक्त त्याचा सारांश मी तुम्हाला सांगतो आहे की अनेक पद्धतीनं तुम्ही तुमचं जीवन जपण्याचा प्रयत्न करा. तुमचा जो पैसा आहे या पैशाचा सदुपयोग करा. किसे गुरूर है अपने दौलत पर, किसे गुरूर है अपने दौलत पर, जाके पूछो उस शहजादे और बादशाहों के कब्रिस्तान पर. किसे गुरूर है अपने सुंदरता पर. महिला वर्गामध्ये ब्युटी पार्लरचं खूप फॅड आहे. अनेक पद्धतीने त्या पद्धतीने मला तरी असं वाटतं की आता 50-50 हजार रुपयाचं पॅकेज झालंय हो. 40-40 वर्षाच्या महिला त्या ब्युटी पार्लर मध्ये जाताना दिसतात. 40-30 हजारचं पॅकेज घेऊन फक्त आपला एक चेहरा चांगला करण्यासाठी. अहो, आमचं तेज आमच्या साधनेवर आहे, आमचं तेज आमच्या ज्ञानावर आहे, आमचं तेज आमच्या आचार धर्मावर आहे. ते तेज तुम्ही निर्माण करा. तुम्हाला कुठल्या ब्युटी पार्लर मध्ये जाण्याची गरज नाही. किसे गुरूर है अपने सुंदरता पर, जाके पूछो उस पत्नी के जोहार पर. ज्या पत्नीने आपली सुंदरता झाकण्यासाठी त्या अल्लाउद्दीन खिलजीच्या पुढे आपला जोहार केला, पण आपली सुंदरता तिला दिसू दिली नाही. ती सुंदरता तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, ती सुंदरता तुमच्या हृदयामध्ये आहे, ती सुंदरता तुमच्या नामस्मरणामध्ये आहे, ती सुंदरता तुमच्या चिंतनामध्ये आहे. ती चिंतन, ते नामस्मरण शिकवण्याची आज नितांत काळाची गरज आहे. सर्व धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय औपाध्य कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय
रणायची निवासी बाबाजी तसेच परमपूज्य परम आदरणीय या संपूर्ण कार्यक्रमांचं कार्याध्यक्षपद ज्यांनी भूषवलं असे आचार्य प्रवर कनाशी निवासी बाबाजी तसेच या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्षपद ज्यांनी भूषवलं असे यांनी सुमारे 803 वर्षापूर्वी 803 आपण अवतार दिन साजरा करत आहोत. 803 वर्षापूर्वी जो समाजाला एक मानवतेचा संदेश देणारा हा अवतार आहे की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावं असं मानवतेची शिकवण देणारा हा अवतार आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी द्वापर युगामध्ये जे काही शाश्वत मूल्य सांगितले अहिंसेचं जे निरूपण केलं अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती अप्रयत्नम जे दैवी संपदा आहे आणि या दैवी संपद मोक्षाय निबंधाया असुरी मता असुरी संपदा जे आहे ज्या अधोगतीला नेणारे नरकगतीला नेणारे आहे परंतु दैवी संपदा ज्या आहेत त्या मोक्षाला नेणारे आहेत. आणि म्हणून स्वामींनी मानवतेचा संदेश दिला त्यामध्ये अहिंसेचा पुरस्कार केला कारण या सद्गुणांचा विकास केल्यानंतरच जीव जो आहे तो विकसित होऊन जीवात्मा हा परमात्म्यापर्यंत शुद्ध होऊन तिथपर्यंत जात असतो. आणि म्हणून अहिंसा सत्य सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात असत्यम प्रियम न ब्रूयात जरी असत्य प्रिय असलं गोड वाटत असलं तरी ते बोलू नये. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की स्वतः तर स्वामींनी जसं वागले आचरण केलं स्वामींनी आपल्या अवतार करण्यामध्ये पंचगंगा नामकरण या लेण्यामध्ये आपण बघितलं स्वामींच्या अनेक वेळा आपण श्रवण केलेले आहे. तर पंचगंगा याला पंचगंगा या शब्दांनी आवल्याबरोबर निवालाची निवाला शांत झाला देवा. आतापर्यंत मला सर्व गावातले लोक जे होते पंचरांडा आला पंचरांडा गेला कारण त्याला दुर्दैवाने त्याच्या 5ही मुली ह्या ज्या आहेत वैधव्य प्राप्त झालं होतं. आणि म्हणून रांडो म्हणजे विधवा स्त्रीला रांडो शब्दाने आवडतं म्हणून पंचरांडा आला 5 मुली विधवा त्याच्या असा पंचरांडा आला पंचरांडा केला. परंतु स्वामींनी मात्र त्याला पंचगंगा म्हटल्याबरोबर एक आल्हाद निर्माण झाला. आणि म्हणून प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवा तस्मात् तदेव वक्तव्यम वचने की दरिद्रता वचनाची तरी बोलण्याची तरी श्रीमंती असायला पाहिजे. काही लोक वचनामध्ये बोलण्यामध्ये सुद्धा दरिद्री असतात. आणि म्हणून स्वामींनी श्रीमंतीचा विचार दिला स्वामींनी श्रीमंतीचा आचार दिला स्वामींनी श्रीमंतीचा संस्कार दिला. आणि म्हणून शुद्धम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप हृदयाचा संकोचितपणा तू त्याग कर आणि तुझ्या विचारांची समृद्धी तुझ्यामध्ये घडायला पाहिजे. आणि म्हणून आपला स्वधर्म आचरण करत असताना मात्र दुसऱ्याला त्रास होईल किंवा दुसऱ्याला द्वेष करून आपण कधीही जगू नका. म्हणून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे जगावं. पहिलेच मी सांगितलं स्वामींनी मानवतेचा संदेश दिला आपल्या भडगाव या ठिकाणी जेव्हा स्वामींचं वास्तव्य आहे आणि त्यावेळेस स्वामी भक्तिजनांना पण करतात की वैर्याचा देव झाला तरी काही दगडे हानोरी पोटावा. वैर्याचा जरी देव असला तरी तो त्याच्यासाठी पूजनीय आहे त्याचं ते आराध्य दैवत आहे. आणि म्हणून त्यांचा धर्म त्यांनी पालन करावा आपला धर्म आपण पालन करावा. सर्व श्रेष्ठामध्ये धर्म सर्व परमेश्वर धर्म हा श्रेष्ठ आहे. तरी सुद्धा वैर्याचा जरी देव झाला तरी त्याला ते दगडाने फोडणार नाही. आणि म्हणून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावं हा संदेश देणारा असा आमचा सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांचा अवतार आहे. आणि या अवतार दिनी मी सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांचा या ठिकाणी जयजयकार करतो. या ठिकाणी अनेक प्रकारचे विद्वान मंडळी आचार्य मंडळी आलेले आहेत त्यांचे विचार आपल्याला श्रवण करायचे आहे. आणि माझ्या लाभलेल्या शब्दांना पूर्ण विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गंध घ्या देवा आनंद कंदा श्रीपते दयेच्या सागरा स्वामी श्री योगेश्वरा नमो नमः. मनाची सुमती
नागपत्र कराचे नारिळ परिशिर प्रतिज्ञाही सुपारीची भाववीरा तुझ अर्पितो सहस्र अर्जुन कराणे धूप घेशी ऋषीश्वरा हेच कर्म घडो देवा श्री दत्त राजा जगद्गुरु जयतो मंगलादेवा मंगल रूप माधवा तेज रूपा हृदयी माझ्या तेजरी जगत्पती श्री गोपाल कृष्ण महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपले सर्वांचे हात जोडलेलेच असले पाहिजे, डोळे आपले बंद असले पाहिजे. आपल्याला सर्वांना ती प्रार्थना येते, ती पाठीमागे आपण म्हणायची आहे. जय श्री चक्रधरा स्वामी